तुमचे हर्षवर्धन सपकाळ मुख्यमंत्र्यांची तुलना औरंगजेबाशी करतात क्रूर प्रशासक म्हणून काय आणि म्हणून अशा औरंगजेब हा देशद्रोही होता। औरंगजेबाने धर्मवीर संभाजी महाराजांचा अनन्वित छळ केला, डोळे काढले, जीभ छाटली। एक या काय मुख्यमंत्र्यांनी त्यांची जीभ चाटली का? डोळे काढले का? चामडी सोलली? काय सोललंय? आणि म्हणून हे आमचं सरकार जे आहे, तुम्ही कुणाची तुलना कुणाबरोबर करताय? शिवाजी महाराजांची तुलना औरंगजेबाबरोबर करताय आणि या औरंगजेबाची तुलना क्रूर म्हणून प्रशासक म्हणून यांच्याशी करताय। काय करताय? तुमचं काय चाललंय? आणि म्हणून तुम्हाला सांगतो नाना तुमचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागितली पाहिजे, या ठिकाणी माफी मागितली पाहिजे। अन्यथा त्यांनी केलेलं हे कृत्य हे औरंगजेबाचं समर्थन करतायत, एका देशद्रोहाचं समर्थन करतायत, म्हणजे तेही देशद्रोही आहेत। त्यांच्यावर देखील देशद्रोहाचा खटला दाखल करावा का? आम्ही दाखल करावा का? आणि म्हणून हे राज्य शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चाललेलं आहे। म्हणून 2.5 वर्षात आम्ही जे काम केलं, एकीकडे तुम्ही सगळं बंद केलं होतं, आम्ही सुरू केलं, लोकाभिमुख योजना केल्या, या ठिकाणी विकासाला चालना दिली। अरे आमचं आम्ही बघून घेऊ ना, तुम्ही 208 नंबर। आणि म्हणून शांत राहा, आम्ही एकच सांगतो, हे शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणारं हे सरकार आहे। आणि म्हणून या राज्यामध्ये शिवाजी महाराजांचा अपमान किंवा या छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान बिलकुल सहन करणार नाही। आणि म्हणून